काय करावं? काय करावं? एक करायला गेलो तर एक राहूनच जातं. सकाळी फिरायला गेलं तर दुलईत गुरफटून झोपायचं सुख निसटतं. शांततेनं पेपर वाचू लागलो तर पूजा प्राणायाम राहून जातो. दोन्ही साधायचा प्रयत्न केला तर नाश्ताच राहून गेला. धावपळ करत सगळं केलं तर आनंद हरवतो. डाएट फूड मिळमिळीत लागतं. चमचमीत खाल्लं तर वजन वाढतं. एक करायला गेलो तर एक राहूनच जातं. सिरियल पाहायची तर स्वयंपाक राहतो. स्वयंपाकघरात रमलो तर सिरियल पाहायची राहते. नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही, पण कुटुंबासाठी नोकरी हवी. दोन्ही सोडायच्या कल्पनेचं भय वाटायला लागतं. लोकांचा विचार करता करता मन दुखावतं. मनासारखं वागायला गेलं तर लोक दुखावतात. एक करायला गेलो की एक राहूनच जातं. घाई गडबडीनं निघालो तर सामान विसरतो. सावकाश गेलो तर गाडी सुटायची भीती. सुखात असलो की दुःख संपतं आणि दुःखात असलो की सुख जवळ फिरकत नाही. एक करायला गेलो की एक राहूनच जातं. पण या काहीतरी राहून जाण्यातच खरं जीवन आहे. काहीतरी गवसल्याचं समाधान आहे. कारण बाळ जन्मल्याबरोबर त्याच्या रडण्यात आनंद आहे आणि अचानक दुरावलेली व्यक्ती कित्येक वर्षांनी भेटल्यावर आनंदातही रडणं आहे. कधी रडण्यातही आनंद मिळतो तर कधी आनंदातही रडता येतं. ज्याला या कुठल्याच गोष्टीचं काही विशेष वाटत नाही, तो माणूस नाही तर यंत्रच आहे. तेव्हा आनंदानं भरभरून जगून घेऊया हे आयुष्य या नवीन वर्षी.